योद्धा न्यूज मराठी. श्री गुरुदेव दत्त मूर्तीचा 9वा वर्धापन दिन सोहळा संपन्न. पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत. खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक आंबे ओहळ वस्ती येथील श्री गुरुदेव दत्त मूर्तीचा 9वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 5 ते 7 वाजता काकड आरती झाली. सकाळी 9 ते 11 वाजता जल अभिषेक, होम हवन व धार्मिक विधी संपन्न झाले. सायंकाळी 5 ते 7 वाजता हरिपाठ झाला. पांडुरंग प्रासादिक भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 7 ते 9 वाजता यावेळी हरिभक्ती पारायण, बाळशिराम महाराज मिंडे यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. महाराजांनी दत्तप्रभूचा सर्व जीवनपट सांगितला. लेख वाचवा, लेख शिकवा, मोबाईलचे दुष्परिणाम. मुलांना मोबाईल आणि वाईट व्यसनापासून दूर ठेवा. आई वडिलांची, देवदेवतांची, देशाची, धर्माची, गोमातेची सेवा करा, हा तोला मोलाचा संदेश त्यांनी दिला. आधुनिक शिक्षणाबरोबर अध्यात्म शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांनी द्यावेत. सुख मिळवायचे असेल तर कीर्तनातच यावे लागेल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. त्यांना गायक, वादक, विणेकरी, भाल चोपदार यांची मोलाची साथ लाभली. कीर्तनाचे सौजन्य प्रगतशील शेतकरी खंडू नामदेव चौधरी पाटील यांनी दिले, तर महाप्रसादाचे सौजन्य स्वर्गीय माजी आदर्श सरपंच, आदर्श गोमाता पुरस्कार विजेते कैलासवासी बाळासाहेब तुकाराम चौधरी पाटील यांच्या स्मरणार्थ चौधरी पाटील ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा श्री हर्षद सेठ चौधरी पाटील यांनी दिले. या धार्मिक कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य दीप्तीताई भोगाडे यांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. रेटवडी, खरपुडी, निमगाव आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त, खरपुडी गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंबेहोळ येथील वस्तीतील सर्व ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी अगदी चौख नियोजन केले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श उद्योजक, प्रसिद्ध निवेदक चैतन्य गायकवाड यांनी केले.